मला तिथं राहू वाटलं नाही. मग काय झालं पुढं? तवा ते पाहिल्या पूर्वा संपुष्टानी अजरा शवा उदकाचा समीपा बिनावा देखोनी विस्मय मज झाला. रात्र संपली, सकाळी उठलो सूर्योदय झाल्यानंतर. मग त्या सरोवराच्या अवतीभोवती फिरू लागलो तर एक मूल्य मिळालेलं मुळं त्या ठिकाणी विस्तीर्ण मोठंची मोठं ताकदवान न भांगलेलं न पुजलेलं असं मला पाहायला मिळालं. काय असं नाही, कसं काय पडलेलं असन, कसं काय बेवारस आहे, कोणाला काय पत्ता नाही का काय, असं मला माझ्या मनामध्ये मी विचार करू लागलो. ही सगळी काही कथा भगवान परमात्मा सांगतात. एक मुहूर्त चिंतना करिता उभाची राहिलो तटस्था काय हे अपूर्वा दिसत ऐसे चिंतना करिता. माझ्या मनामध्ये मी चिंतन करू लागलो. चित्ताच्या ठिकाणी चिंतन करताना हे अपूर्व कधी असं पाहायला मिळालंच नाही. हे बऱ्याच दिवसाचं प्रेम दिसतंय व्यक्तीचं, पण हे पुजलेलं नाही, भांगलेलं नाही, वास येत नाही, काय मिळेल नेमकं हे अशा प्रकारचे विचित्र दर्शन मला या ठिकाणी दिसलेलं आहे. असं चिंतन करीत असताना एक मुहूर्त झाला, घंटा झाला, तरी पण तिथं त्याचा वारस कोणी काही येईना. हे बेवारस प्रियत पडलेलं काय मिळेल याचा असा विचार करत असताना पुढं काय घडलं गरुडा विष्णू भगवान परमात्मा सांगतात. एक मुहूर्त लोटल्यावरी विमान पाहिले मन जावा परी येत त्यात दिव्य शरीरी हंस विमानी बैसला. एक घंटा संपला मी विचार करीत असताना, पण अचानक अपूर्व गोष्ट माझ्या दृष्टीला त्या ठिकाणी दिसली. राम सांगतात आणि मग वरून हंसयुक्त विमान म्हणजे हंसच पक्षी, पण तो विमानासारखा, आणि त्याच्यावर एक महापुरुष दिव्य पुरुष बसून येत असताना त्या अरण्याच्या ठिकाणी त्या तलावाच्या ठिकाणी मी पाहिल्यानंतर मला नवल वाटलं. आणि मग काय झालं म्हणतात, त्या विमाना माझी पंचाशता अप्सरा संग सेवा करिता सर्व सुंदरी अलंकार मंडित रमवित तया प्रती. हो, मग तो दिव्य पुरुष त्या हंसयुक्त विमानावर स्वर्गाकडून पृथ्वीच्या दिशेनं येत असताना मी पाहिला. तोही एकटा नाही पाहिला, सौंदर्यवती अशा अप्सरा देवांना 500 सांगितले का, 500 म्हणजे 500 अप्सरा देवांना अति सुंदर वस्त्र अलंकारानं मंडित असलेल्या, आणि तो जो दिव्य जो पुरुष हंसयुक्त विमानामध्ये बसलेला आहे त्याचं मनोरंजन करीत होत्या नाचगायन करून. असं ते विमान पृथ्वी तलाकडे येत असताना अचानक माझी अपूर्व गोष्ट ही माझ्या नजरेला पाहायला मिळाली. त्यावेळेस मला तर नवल वाटू लागलं. अशा प्रकारे रामाची कथा राम अवतारामधली भगवान परमात्मा सांगतात. कित्येक गाती कित्येक नाचती कित्येक वाद्ये वाजविती बिना पहटना नारीती स्वर्गवाद्ये मनोहरजी. स्वर्गामधले मनाला हरवून टाकणारे वाद्य जे आहेत का, आता ते ऐकून वाद्य तर आपल्याला काही बघायला मिळत नाही तर ऐकायला बी मिळत नाही. असे देवादिकांचे जे काही वाद्य येतं, आणि हे वाद्य वाजून गायन करून नाच गायन करून गायनाचे उडे आपुले छिंदेन मनाचे आनंदे आवडीने. महापुरुष होता, दिव्य होता, पुण्यवान होता, त्याच्यामुळे त्याच्या इच्छेनुसार त्या देवांनाला त्याच्या मनाला रंजविण्याचं कार्य करावं लागत होतं. मग त्या नाचत होत्या, गायन करीत होत्या, वाद्य वाजत होत्या, आणि त्या पुरुषाला सुख देत होत्या. अशा प्रकारचं ते कार्य हे माझ्या नजरेनं पाहिलं. आणि पुढं काय घडलं म्हणतात, तो पुरुष विमानातून देव संकास उतरला जाना तृप्तीपर्यंत शव मांसा भोजन करिता झाला रघुवीरा. म्हणजे दिसायला मला चांगलं दिसलं, नयनरम्य वातावरण, आणि त्या हंसयुक्त विमानामध्ये अप्सरासह आणि तो दिव्य देहधारी पुरुष त्या ठिकाणी आला. आणि मग त्या अप्सरा तिथं थांबल्या, ते विमान तिथं थांबलं. उतरला तसाच
तो दिव्य देहधारी पुरुष स्वर्गातून आलेला, तो आला की ते मेलेलं जे प्रेत पडलेलं होतं, बबाडची बंबाड, ते काही कुजलेलं नव्हतं. येणं त्यानं त्याच्यावर अठा उठविणं, खायला मांस त्याच्यावर, मेलेल्या माणीचं मांस खायला सुरू केलं. एवढा देवासारखा दिसायला सुंदर, म्हणला मला तर वाटलं होतं हे चांगलं दिसतंय, पण दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं, असं त्या ठिकाणी रामकथा सांगतो. मारुती मान्यार उडता मी तयाशी झालो पुसता, बोलो तू देव संकास सता, आचार निंदा करीतोसी. हो, मग त्या ठिकाणी त्यानं यथेष्ट आपली जेवढी भूक होती त्या भुकेनुसार त्यानं ते जेवण केलं मासाचं त्या प्रेताच्या. आणि मग आपली भूक भागल्यानंतर आपल्या ठिकाणाला जाण्यासाठी तो पुन्हा त्या विमानामध्ये जाऊन बसला. हे सर्व काही गोष्ट आणि त्या रामाने पाहिलेली आहे. रामाने पाहिल्यानंतर मी त्याला विचारू लागलो, मग हे गरुडा, मी त्याला विचारू लागलो. स्वतः प्रभू रामचंद्र त्या रामावतारातली कथा सांगतात विष्णूच्या रूपातून गरुडाला. आणि मग त्याला मी विचारलो, एवढा सुंदर देहधारी स्वर्गातल्या देवाप्रमाणे तुझं सुंदर रूप आहे, पण निंदे आचरण, निंदे वागणूक, निंदे खाणं तुझं असं कसं काय, असं मी विचारलं त्या दिव्य देहधारी पुरुषाला. त्यावेळेस तो विमानात बसलेला मांस खाणारा तो व्यक्ती होता. तो मला काय बोलला ते सावधान चित्तानं ऐक, असं गरुडाला विष्णू भगवान परमात्मा होता. कायाचे कारण आश्चर्य वाटत असे मज संपूर्ण, तुझ्या आहाराचे श्रवण कराया संपूर्ण. मला आश्चर्य वाटतंय तुझ्या आहाराकडे, तुझ्या विचाराकडे, या तुझ्या वागण्याकडे पाहिल्यानंतर मला नवल वाटतं. एवढा सुंदर देवासमान दिसणारी व्यक्ती आणि राक्षसासारखी वागती, हे मला मोठं नवल वाटतंय. आणि तुझ्या मुखानं हे कर्म तू का करतो हे ऐकण्याची मला इच्छा आहे, असं भगवान परमात्म्याने त्याला विचारलं रामाने. आणि विचारल्यानंतर मग ही सर्व कथा अगस्ती महाराजांनी सांगितलेली होती ना, अगस्तीने रामाला सांगितलेली आहे. आणि ती रामानं ऐकलेली कथा आणि ती विष्णूने गरुडाला सांगितलेली आहे, ग्रंथकर्त्याने आपल्याला सांगितली. अशी ही कथा त्या ठिकाणी सांगत होते विचारल्यावरून. मग तो पुरुष त्या ठिकाणी रामाला काय बोलला, काय सांगितलं, हे मी असं का खातो एवढा सुंदर असून, ही सगळी कथा बोलू लागली, सांगू लागली. ऐशी ऐकोनी माझी भारती, स्वर्गवासी तो प्रांजली सुमती, बोलता झाला मज प्रती, रघुनंदना शुभाक्षरे. हो, रघुनंदन आला, अगस्ती महाराज कथा सांगतात. असा जो पाहिलेला दिव्य देहधारी पुरुष मी त्याला विचारलं. आणि त्यावेळेस मग तो विचारल्यावरून मी स्वर्गातून येतो, मेलेल्या मड्याचं मांस खातो, हे कशामुळं खातो, याला काय कारण आहे, असं विचारल्यावरून मग तो कथा सांगू लागला. असं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला अगस्ती महाराजांनी ही झालेली कथा सांगितलेली होती. आणि मग तीच कथा गरुडाला भगवान परमात्मा सांगत आहे. मने ऐके मुनिवर्या माझे व्रत, जेने सुख दुःख मजला प्राप्त, कर्माचा दुरित क्रम होत, त्याची एक ऋषी सत्मा. हे ऋषी महात्मे, तुम्हाला ऋषीमध्ये उत्तम असलेल्या ऋषीवर्या, मी मला या ठिकाणी कथा सांगतो. माझ्या कर्माचे भोग म्हणून ते मला भोगावे लागतात. मला खाऊ वाटत नाही, पण खाल्ल्याशिवाय गत्यंतर नाही. गोळ्या खाऊ वाटत नाही, पण रोगामुळं खाल्ल्याशिवाय गत्यंतर नाही. तशातला प्रकार झाला माझा. कारण मला भूक लागते, पण मला खायला काही देव देत नाही, म्हणून मला हे खाल्ल्याशिवाय भागत नाही, खाऊ वाटत नाही. पण कारण आता हे पोटाची भूक बेकार आहे. भूक लागल्यानंतर नाही मिळाल्यानंतर माळकरी सुद्धा डॉक्टरनं सांगावं तू माळकरी आहेस, पण तुला मांस खाल्ल्याशिवाय तू वाचत नाहीस, मग ते माळ तोडायला काही दिलं पडत नाही. अशातला प्रकार आमचा झाला आहे. खाऊ वाटत नाही, पण खाल्ल्याशिवाय जगत नाही, म्हणून मला खाल्ल्याशी परवा नाही, असं ते मला सांगू लागलं. मग ऋषीला कथा त्या ठिकाणी ते दिव्य देहधारी आत्मा बोलू लागला. काय सांगू लागला? पूर्वी विदर्भ देशांत सुदैव राजा मम पिता विख्यात, लोकत्रयी कीर्ती भरिता,
आता झाला पूर्वयोगी. हो, पहिल्या जन्मामध्ये माझ्या काय झालं म्हणले, या विदर्भामध्ये सुदैव नावाचा माझा पिता त्या त्रिभुवनामध्ये प्रसिद्ध असं राज्य करीत होता आणि त्याची कीर्ती सर्वत्र